विदर्भ आणि उर्वरित राज्यामधल्या जनतेला न्याय देण्यासाठी 6 दिवसांमध्ये गोष्टी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच आम्ही विदर्भावरती अन्याय होऊ देणार नाही। सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आणि विरोधकांचा प्रस्ताव दोन्हीमध्ये विदर्भामधील विषय चर्चेत आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे। विरोधी पक्षाकडून जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे 100% अधिवेशन असतं। त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या देखील या 6 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विदर्भाची चिंता आता देवेंद्रजी आहेत, त्यांना निश्चित आहेत, गडकरी साहेब त्या ठिकाणी त्यांना पण आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही चिंता करू नका, तुम्ही तुमच्या अस्तित्वाची पक्षाची चिंता करा। तर सगळे जे ज्वलंत विषय विदर्भातले त्यांच्यावरही चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी, शिंदे साहेबांनी दोन्ही सभागृहामध्ये बोललेत, दादा पण आहेत, सगळ्यांनी चोख उत्तरं दिलेली आहेत। कुठेही कुणावर अन्याय होणार नाही, कारण लोकांनी सगळ्याच भागातून आम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे, त्यामुळे आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, आमची सरकारची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून इथे कोणावरही अन्याय होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।